महाराष्ट्र राजकारणग्रस्त झाले आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकांत बोगस मतदानाने कहर केला होता. सुप्रीम कोर्टात ही प्रकरणे दाखल झाली आहेत. आता नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांत पैशांचा पाऊस पडत असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. सभेतून बोलताना एका मताला 10,000, 15,000 हजार असा रेट कोकणात चालल्याचे समोर येत आहे. मंत्र्यांना फोन करून MIDC दवाखाने चालू करण्याचे नाटक करतात. मात्र यांनीच महाराष्ट्रातील चांगले उद्योग गुजरातला पाठवल्याचे मागे काही दिवसापूर्वी घडले होते. एका महिन्याआधी महापुरात लोक अडकली तेव्हा यांच्या बुटांना सुद्धा चिखल लागत नव्हता. तेव्हा महापुरात लोकांची घरे, जनावरे, जमिनी वाहून गेल्या. त्यांनी चिखलातच दिवाळी साजरी केली. ही चमको मंडळी आपले पोस्टर लावून सीधा पाठवत होते. लोकांनी चमकोगिरी करणाऱ्यांना चांगलाच धडा दिला. प्रचाराच्या नादात मुंबईत लोकप्रिय अभिनेता धरमपाजी यांचे निधन झाले. पार्थिव स्मशानात जाईपर्यंत यांना खबरच लागली नाही. पोलीस आणि प्रशासन हे सर्व निवडणुकीवरच व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. धरमपाजी भाजपचे माजी खासदार, त्यांची पत्नी मथुरेच्या खासदार हेमा मालिनी या सुद्धा भाजपाच्याच आहेत आणि मुलगा गुरुदासपूरचा माजी खासदार सनी देओल हे होय. त्यांचा सिनेमाचा गदर पार्ट 2 संसदेमध्ये सर्वांनी संसद बंद ठेवून ट्रेलर पाहिला होता. खरं तर त्यांना तिरंग्याची सलामी मिळायला हवी होती, परंतु शिवसेना व ठाकरेंनी राजकारण्यांना एवढे तंगवले आहे की त्या नादामध्ये निवडणूकग्रस्त होऊन ते धरमपाजींचा अंत्यविधी करण्यास सुद्धा विसरले. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व शिवसेनेला, ठाकरे गटाला या निवडणुकांमध्ये किती यश मिळेल ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.